ज्ञानेश्वर महाराज की जय। आज सिडको बस स्टँड रिक्षा स्टँड राहुल लांडगे आणि रवी जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज वाटपचा कार्यक्रम, या ठिकाणी लड्डू वाटपचा कार्यक्रम ठेवला आषाढी एकादशी निमित्त। तर माऊलीच्या आशीर्वादाने ज्या पद्धतीने लोकांची जी सेवा करायला पाहिजे, खरंच ती सेवा या पद्धतीने या ठिकाणी माऊलीच्या आशीर्वादाने या ठिकाणी रोडावरती प्रत्येकानं लाडू देऊन आणि प्रत्येकाचा उपास हा कसा या ठिकाणी वाटप झाला पाहिजे आणि या ठिकाणी उपासाचा कसं फळाचं वाटप झालं पाहिजे, हे संस्कार आपल्या भारताच्या भूमीचे आहे। आणि भारत भूमी ही माऊलीची भूमी आहे आणि माऊलीच्या भूमीवरती हे सदैव असा प्रसाद नेहमी वाटला जातो दरवर्षी पद्धतीनं। आणि या वर्षी जसं लांडगे आणि रवी याने ज्या पद्धतीने जी भूमिका घेतली, खरं अत्यंत मोलाची आहे। म्हणजे बोलावं तेवढं कमी यांच्यासाठी शब्द। हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक एका जागेवर येऊन माऊलीच्या आशीर्वादानुसार प्रत्येकाला फराळाचं वाटप या ठिकाणी केलं जातं। या निमित्ताने भक्तगणांना काय आव्हान? मी भक्तगणांना एवढंच आवाहन करणार, आपण दर्शनाला चाललेलं आहे, कोणती हुज्जडबाजी, कोणताही धिंगाणा आणि कोणालाही गालबोट न लागता आपल्या माऊलीचं दर्शन हे शांत रीतीने व्हायला पाहिजे। माऊली हे प्रत्येकाच्या माणसाच्या मनामध्ये माऊली आहे आणि माणूस जेव्हा माऊलीच्या दर्शनाला जातो, जेव्हा पंढरपूरहून जो व्यक्ती माऊलीचं दर्शन करून येतो, जेव्हा आपल्याला जर विठ्ठल जर भेटायचा असेल तर त्या विठ्ठलाचं जर त्या माऊली जर पंढरपूर आला त्याचं जर दर्शन घेतलं तर असं एक भारताची संस्कृती आहे का त्या माणसाचं जर आपण दर्शन घेतलं तर आपल्याला असं विठ्ठल प्रसन्न होतो, असं एक भारताची भूमिका आहे।